ठाणे महानगरपालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी फेरीवाल्यांविरुद्ध मोर्चा उघडल्यानंतर आता ठाण्याचे रस्ते आज मोकळे झालेले बघायला मिळतात। काल महापालिकेने ठाण्यात धडक कारवाई करत फेरीवाल्यांची अतिक्रमणे हटवली आणि आजही महापालिका फेरीवाल्यांविरुद्ध कारवाई करणार असल्याने ठाणे स्टेशन समोरचे 80% फेरीवाले आलेच नाहीयेत। त्यामुळे कायम गजबजलेला आणि वाहतुकीच्या कोंडीचा सामना करणारा रस्ता मोकळा झालेला बघायला मिळाला। आणि आजची नेमकी काय स्थिती आहे जाणून घेऊयात। थेट ठाण्याहून आपले प्रतिनिधी अक्षय भाटकर आपल्या सोबत आहेत। अक्षय, चौथा दिवस या कारवाईचा, आज नेमकं काय चित्र बघायला मिळतंय ठाण्यामध्ये? चौथा दिवस आहे कारवाईचा, जसं आपण म्हणालात, आणि आज देखील ठाण्याच्या रस्त्यांवर कुठेही फेरीवाले दिसत नाहीत। मुख्यतः ज्या ठिकाणी मोठी कारवाई झाली तो आहे स्टेशन रोडचा परिसर, गावदेवीचा परिसर आणि चिंदेडी नाका आणि मार्केट परिसर आहे। यामध्ये स्वतः आयुक्त सतत 3 दिवस फिरत आहेत संध्याकाळच्या वेळेस, आणि ह्या तिन्ही रस्त्यांवर सध्या तरी फेरीवाले दिसत नाही आहेत। पण एक गोष्ट ही देखील लक्षात येते की या ठिकाणचे जे फेरीवाले होते ते इथून गायब जरी झाले असले तरी ठाण्याच्या आतल्या काही रस्त्यांवर ते फेरीवाले आहेत असं देखील दिसून येते। सध्या आपण ज्या रस्त्यावर आहोत तो रस्ता आहे स्टेशनवरून जो बाहेर पडतो तो रस्ता, गावदेवीच्या दिशेने जाणारा रस्ता, आणि या रस्त्यांवर आपण बघू शकतो की ठाण्याचे नागरिक आज आपल्याला चालताना दिसत आहेत। 3 दिवसांपूर्वी म्हणजे कारवाई होण्याच्या पूर्वी या रस्त्यांवरून चालणं देखील मुश्किल होतं, कारण की या रस्त्याच्या एका बाजूला संपूर्णतः फक्त आणि फक्त फेरीवाले असायचे। मग ते वेगवेगळे फळं असतील किंवा वेगवेगळे गोष्टी असतील प्लॅस्टिकच्या, त्या विकताना दिसलेले असायचे। पण आज मात्र या ठिकाणी कोणी फेरीवाला नाही आहे। कदाचित त्या दिवशी जी कारवाई झाली त्याचा धाक म्हणून की काय सगळे फेरीवाले जे आहेत ते गायब झाले। अश्विन, अक्षय, अगदी थोडक्यात सांगशील आज नेमकी कोणकोणत्या भागामध्ये ही कारवाई होऊ शकते, या संदर्भात काही तपशील कळलाय तुला? पुन्हा एकदा स्टेशन परिसरात आज कारवाई होऊ शकते। रोज या ठिकाणी कारवाई करणं असं सांगितलं होतं। त्याचबरोबर आतले जे काही रस्ते आहेत म्हणजे वर्तकनगर आहे, वसंत विहार आहे, या रस्त्यांवर कारवाई झाली त्याच ठिकाणी आज पुन्हा कारवाई होऊ शकते असं देखील लक्षात येतं। अश्विन, अक्षय, आज रविवारचा दिवस आहे त्यामुळे साहजिकच वर्दळ थोडी कमी असू शकते, मात्र उद्या पुन्हा जेव्हा आपला नवीन आठवडा सुरू होईल तेव्हा पुन्हा एकदा जसं तू सांगतोयस ही फेरीवाले आतमध्ये गेलेले आहेत ते पुन्हा कदाचित उद्या मूळ त्यांच्या ठिकाणी येऊ शकतात। उद्याही ही कारवाई सुरू राहील? नक्कीच, असा अनेक लोकांचा हा अंदाज आहे आणि अनेक लोकांचा कयास आहे की पुन्हा ही कारवाई 1-2 दिवस थांबली की त्याच्यानंतर पुन्हा हे सगळे फेरीवाले बॅक टू प्लॅटफॉर्म येऊ शकतात। हे जे सगळे रोड आहेत ते पुन्हा फेरीवाल्याने गजबजू शकतात। पण पालिकेचा असा दावा आहे की आम्ही ही कारवाई रोज सुरू ठेवणार आहोत आणि फेरीवाल्यांना थारा देणार नाही आहोत। आता हेच बघायचं नेमकं उत्सुकतेचं आहे की फेरीवाले याच्यामुळे जिंकत आहेत की पालिका जिंकते। येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये हे सगळं चित्र स्पष्ट होईल। अक्षय, या सगळ्या बातमीवर तू बारकाईने नजर ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।